अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 28 एप्रिल 2024 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करायचा नसतो, जशी वळण येतील तसं वळावंच लागतं। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती जिल्ह्यात पोलिसांच्या सुरक्षिततेमुळे आणि मतदारांच्या सहकार्याने लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली। मात्र निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाणामारीत एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। भांडण सोडवायला गेलेल्या युवकाच्या छातीत चाकूने वार करण्यात आले। जिल्हा सामान्य रुग्णालयात या युवकाचा मृत्यू झाला। या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले। अमरावती शहर ग्रामीण भागात लोकसभा निवडणूक शांततेत संपन्न झाली। कुठेही मतदान प्रक्रियेला मोठे गालबोट लागले नाही। अशात निवडणूक शांततेत पार पडली असताना दुसऱ्या दिवशीच्या मध्यरात्री नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चारा बाजारात मध्यस्थी करणाऱ्यावर चाकूने गंभीर वार करून हत्या करण्यात आली। शिल्लक वादात मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार काशिफ खान युवकासोबत मोहम्मद शोएब याचा वाद निर्माण झाला। याच वेळी भांडण सोडायला गेलेला यास्मिन नगरात राहणारा 36 वर्षीय इम्रोज खान हमीद खान याच्यावर चायना चाकूने छातीत गंभीर वार करण्यात आला। गंभीर जखमीला नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला। या घटनेत नागपुरी गेट पोलिसांनी फिर्यादी अब्दुल जाकीर अब्दुल सादिक याच्या तक्रारीवरून पठाण चौक राहणारा आरोपी शेख सहबाज शेख कलीम उर्फ मुरारी, नालासापुरा राहणारा 32 वर्षीय मोहम्मद शोएब मोहम्मद हुसेन तर नवसारी राहणारा 22 वर्षीय शेख अलीम उर्फ फैजान शेख मुस्ताकीन या तिघांना ताब्यात घेतले। पोलिसांनी तिघांविरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हे दाखल केले। यातील आरोपी शेख शहबाज याचा काही महिन्याआधी घडलेल्या खोलापुरी गेट हद्दीत घडलेल्या हत्येत आरोपी म्हणून सहभागी होता। या प्रकरणात पोलिसांनी काहीच वेळात तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले। अक्षय अनिल वरगट हा 25 वर्षीय युवक नांदुरा गावानजीक स्पीड ब्रेकरवरून उसळून गंभीर जखमी झाला। दुचाकीने अमरावतीला येत असताना चांदूर बाजार ते अमरावती मार्गावर हा अपघात घडला। प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू हे आपल्या सहकाऱ्यांसह तेथून जात होते। त्यांनी हा प्रकार दिसला। त्यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला, मात्र ॲम्ब्युलन्स आली नाही। तेव्हा छोटू महाराज वसू यांनी आपल्या गाडीतून त्या युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं। दुचाकीने अमरावतीला येत असताना चांदूर बाजार ते अमरावती मार्गावरील नांदुरा गावानजीक असलेल्या स्पीड ब्रेकरवरून 25 वर्षीय अक्षय अनिल वरगट हा दुचाकीवरून खाली पडला व गंभीर जखमी झाला। हा मुलगा देवरा देवरी येथील रहिवासी आहे।
या मार्गाने प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू जात होते. कामनापूर जावरा गावात 3 दिवसांपूर्वी वीज कोसळून मुलगा मृत्यू पावला. त्याच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी प्रहारचे वसू महाराज आपल्या सहकाऱ्यांसह जात असताना त्यांना ही घटना दिसली. वसू महाराज यांनी प्रथम 108 ॲम्ब्युलन्सला कॉल केला. 1.5 तास ॲम्ब्युलन्स आलीच नाही. अखेर वसू महाराज यांनी जखमी अक्षयला आपल्या वाहनात घेऊन थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठलं. चांदूर बाजार ते अमरावती रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या एकाही स्पीड ब्रेकरवर पांढरा रंग लावण्यात आला नसल्याने तो स्पीड ब्रेकर वेज न दिसल्याने हा अपघात घडला, असा संताप प्रहारचे पदाधिकारी वसू महाराज बंटी रामटेके यांनी व्यक्त केला. हा आहे की या आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा अति दुर्लक्षपणा. कारण त्या नांदुराच्या पुलावर जे स्पीड ब्रेकर आहे, मोठं स्पीड ब्रेकर टाकलेलं आहे. दिवसातून कमीत कमी 1 ते 2 ॲक्सिडेंट त्याचे ते होतात. मागच्या महिन्यात 6 जण त्याच पुलावर त्यांना वारले त्या ॲक्सिडेंटमुळं. परंतु या BNC-वाल्याचा अतिशय दुर्लक्षितपणा आहे. त्या स्पीड ब्रेकरवर कुठं पट्टा नाही, कुठं बोर्ड लागलेलं नाही. वारंवार त्या गावकऱ्यांनी तक्रार देऊन सुद्धा, निवेदन देऊन सुद्धा हे BNC-वाले तुषार काळे अधीक्षक अभियंता आहे, यांचा दोष आहे खरं म्हणजे. जर त्या गाडी स्पीड ब्रेकरवर पट्टे असते तर त्या 2 व्हीलरवाल्याला ते दिसलं असतं, त्यानं ब्रेक मारला असता. आणि दुसरा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, ह्या तालुक्यात किती 108 धावतात ह्या जिल्ह्यात, त्यापैकी एकही 108 1 तासापासून फोन करत आहे सर्व गावकरी. मी स्वतः तिथं हजर होतो, पण तो 108 आली नाही. आणि या 108मध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे, जो भोंगळ कारभार चालू आहे, हे सुद्धा आपल्या माध्यमातून आपण त्याचं सुद्धा एक निरीक्षण करा. आणि मी उद्या 108 गाडीवर CHच्या कॅबिनमध्ये जाऊन काळा पट्टा मारणार आहोत आणि BNCच्या अधीक्षक अभियंत्याच्या खुर्चीवरही काळा पट्टा मारणार आहोत. कारण असे जर ॲक्सिडेंट होत राहिले आणि यांच्यामुळे जर लोकांना जीव गमवावे लागले तर हे बरोबर नाही. म्हणून यांना एक सबक म्हणून, जेणेकरून यांनी सुधारणा केली पाहिजे, म्हणून हे उद्याचं आंदोलन आम्ही ठरवलं आहे. आज निवेदन मी तेथे देणार आहे. ते ॲक्सिडेंट झाल्यावर तत्काळ आम्ही सर्व मिळून गावकऱ्यांनी 108 ॲम्ब्युलन्सला फोन केले, पण 108 ॲम्ब्युलन्स तिथं पोहोचली नाही. म्हणजे पेशंटचा जर जीव गेला असता तर याचा जिम्मेदार काय CS आहे काय, अधिकारी आहे काय, 1 तासापासून पोहोचले नाही. याच्यावर आम्ही संबंधित CHच्या कॅबिनमध्ये उद्या धाडल्या करणार आहोत. याचा आम्हाला अर्थ 108 आहे की नाही आहे आणि BNC आम्हाला न्याय पाहिजे, याच्यावर कडक कारवाई करणार. आणि BNCचे सर्व जे आहे हे अमरावती ते चांदूर बाजार रोडवर झालेले आहे, शिराळा मार्गे. तर तिथे कोणत्याही ब्रेकरवर व्हाईट पट्टा नसल्यामुळे ही घटना झालेली आहे. या घटनेमुळे असं उन्हाच्या टाईमला गाडी स्पीड ब्रेकर दिसत नाही पहिली गोष्ट तर. कारण की उन्हाच्या टाईमला लोक असे डोळे आडते बंद करते. त्याला स्पीड ब्रेकरवर व्हाईट पट्टे नसल्यामुळे ही घटना झालेली आहे. 1 तासापूर्वी 108वर कॉल करत आहे. आता शेवटी वसू महाराजच्या गाडीत आम्ही टाकून आणलेलं त्या पेशंटला. गाडीच्या सीट वाईट असूनही आम्ही विचार न करता आमच्या वाईट गाडीत आणलेल्या आहेत त्याला. काय नाव आपलं? मी अक्षय गजानन मेहरे. कुठे जातो आपण कुठे जातो? आम्ही सध्या जावऱ्याला चाललो होतो नांदुरा मार्गे. तर ती घटना झाली, आमच्या डोळ्यासमोर झालेली आहे. स्पीड ब्रेकरवरून उडाली आहे गाडी ती. सोमवारी या हलगर्जीपणाबाबत CS डॉक्टर सौंदाळे यांच्या दालनात आंदोलन करणार, शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागात आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. जिल्हाभरातील नागरिकांना उपचारासाठी सोय व्हावी यासाठी इरविन रुग्णालय आहे, मात्र त्यातील सोयींकडे दुर्लक्ष केलं जात आहे. इरविन रुग्णालयातील निवारा केंद्र शोभेची वस्तू बनलं आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हे निवारा केंद्र आहे, मात्र त्याला टाळं लागलं आहे. त्यामुळे जागा मिळेल तिथे रुग्णांचे नातेवाईक आसरा घेतात. जेवणाची देखील हीच परवड आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाच्या बाजूने अनेक वर्षांपूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांकरता निवारा केंद्र होतं. या निवारा केंद्राला मात्र अनेक वर्षांपासून टाळं लागलंय. त्याची चावी CS डॉक्टर दिलीप सौंदाळे यांच्या केबिनमध्ये आहे. जिल्हाभरातील रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी हे केंद्र आहे, कारण अनेकांचे नातेवाईक अमरावतीत नसतात. तसंच उपचाराला येणाऱ्यांची नातेवाईकांजवळ हॉटेल किंवा खोली करून राहण्यासाठी पैसा नसतो. त्यासाठी निवारा केंद्राची सोय आवश्यक आहे, परंतु ते बंद असल्याने जागा मिळेल तेथे रुग्णांचे नातेवाईक आराम करतात व जागा मिळेल तेथे जेवण करतात. ॲडिशनल CSचं कॅबिन रविवारी बंद असल्यामुळे वृद्ध महिलेने त्या कॅबिनसमोरच भोजन केलं, तर अनेकांनी वॉर्डाच्या बाजूच्या जागेत विश्राम केला.
बेघरांचा आराम करण्याचं केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय बनल्याची अनेक वर्षांपासून ओरड आहे. ही चूक गरीब रुग्ण नातेवाईकांची की जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची. इतर बेवारस नागरिक मोफत भोजन घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाचा घरकुल म्हणून फायदा घेतात. सिक्युरिटी करणार तरी काय? रुग्णालयाचा निवारा केंद्र बंद असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण करण्यास ते मनाई करत नाहीत. 27 एप्रिल रोजी पती पत्नी दोघेही बडनेरा बस डेपो येथून कुबला जटेश्वर जाण्याकरता बसमध्ये चढले असता कंडक्टरने फिर्यादीला सांगितलं की ही बस कुबला जटेश्वरला जात नाही. तेव्हा फिर्यादीसह पती दोघेही बसच्या खाली उतरत असताना त्यांच्या पर्समधील दागिन्यांची छोटी पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली. यात 1,45,000 रुपयांचा ऐवज होता. या संदर्भात बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 27 एप्रिल रोजी पती पत्नी दोघेही बडनेरा बस डेपो येथे बसमधून खाली उतरत असताना महिलेच्या पर्समधील दागिन्यांची पर्स चोरीला गेली, ज्यामध्ये 5 ग्रॅमचे सोन्याचे झुमके, 3 ग्रॅमचे कानामधील चेन, 2.5 ग्रामची नथ, 3 ग्रामचे मंगळसूत्र, लॉकेट, 4 ग्रामचे गहुमणी व 6 ग्रामचे मणी असे एकूण 23.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यांची अंदाजे किंमत 1,40,000 आणि 10 ग्रॅम चांदीच्या तोरड्या किंमत 5,000 असा एकूण 1,45,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेला. फिर्यादीने बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येतोय. त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजती यांनी आमदार रवी राणा यांना शुभेच्छा दिल्या. दीर्घायुष्य व आरोग्याची शुभकामना केली. 28 एप्रिल रोजी बडनेराचे आमदार रवी राणा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येतोय. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राणांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली. सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजती यांनी आमदार रवी राणा यांना शुभेच्छा दिल्या. दीर्घायुष्य व आरोग्याची शुभकामना केली. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी उत्साहात साजरा होतोय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी अनेकांनी गर्दी केली. युवा स्वाभिमान पार्टी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते व नागरिकांनी शुभेच्छा देण्याकरता गर्दी केली. पुष्पगुच्छ देऊन दीर्घायुष्य व आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी साजरा होतोय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी त्यांनी अनेकांच्या उपस्थितीत केक कापला. सुंदर पुष्पांचा हार घालून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. युवा स्वाभिमान पार्टी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते व नागरिकांनी शुभेच्छा देण्याकरता गर्दी केली. पुष्पगुच्छ देऊन दीर्घायुष्य व आरोग्याच्या शुभेच्छा प्रत्येकाने दिल्या. जिल्हा स्टेडियम अमरावती मॉर्निंग वॉक ग्रुपचे आमचे सर्व सदस्य यांच्यातर्फे मी अनिल पमनानी मोबाईल असोसिएशनचा अध्यक्ष पण आहे आणि भाजपाचा लहानसा एक कार्यकर्ता आहे. मी माझ्या ग्रुपतर्फे यांना हार्दिक जन्मदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आमचे हरपत मौला खिलाडी आणि गरिबांचे कैवारी, सगळ्यांच्या सुखादुःखात धावणारे, रात्रंदिवस लोकांच्या संपर्कात असणारे अशा आमच्या वाघाचा वाढदिवस आहे, रविभाऊ राणांचा. या वाढदिवसानिमित्त पूर्ण अमरावती जिल्हा व अमरावती शहर यांच्यातर्फे व शहर अध्यक्ष या नात्याने संजय गासपुरेतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जनसेवक महेश मूलचंदानी. आज बडनेरा मतदार संघ के तड़फदार दमदार विधायक रविभाऊ राणा इनका जन्मदिन है और ये जन्मदिन नहीं, आज बाकायदा गौर गरीबों की सेवा करने का भी दिन है. आज ये जो जन्मदिन है रविभाऊ का, आज जन्मदिन के उपलक्ष्य में गौर गरीबों में सेवा की जाएगी. आज हम अनेकों जगहों पे चप्पल वितरण, फराड़ी वितरण, अनेक उपक्रम भी किए जाएंगे. मुझे लगता है कि रविभाऊ का नाम गौर गरीबों का, मसीहाओं का दाता कहा जाता है और ये वाकई सच्चाई है. आज आप देखोगे कि जगह जगह पे रविभाऊ का नाम ही रवि राणा जो बांटता है गरीबों में किराना,
ऐसा ही एक संदेश देना चाहता हूं कि गरीबों का मसीहा एक ही है, रविभाऊ राणा। मी दिलीप रामराव पाटील, वळगाव मावरे, रविभाऊ राणा यांचा कार्यकर्ता। आज रविभाऊ राणा यांचा वाढदिवस बडनेरा मतदारसंघाचे दबंग आमदार यांना सगळ्या तमाम जनतेकडून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो आणि सर्व गरगरिबांचे कैवारी असलेले आमचे रविभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मैं सनी दादलानी, भारतीय जनता पार्टी सिंधी सेल सचिव, हमारे मित्र पक्ष के आमदार रविभाऊ राणा जी को तहे दिल से जन्मदिन की बधाई देता हूँ और भाभी जी को जीत के एडवांस में बधाई देता हूँ। विजय येवले, रविभाऊ राणा यांना उदंड आयुष्य लाभो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसंच भावीला यश मिळो इलेक्शनमध्ये। मी डॉक्टर अशोक उमप, साईनगर अमरावती, माडी समाज बचत गट सत्यशोधक भवनतर्फे मी युवा स्वाभिमान पार्टीचे तळपदार, जनतेचे कैवारी आमदार रविभाऊ राणा यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व्यक्त करतो। जनतेची सेवा अशीच त्यांच्याकडनं पुढेही चालू राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शुभेच्छा। मेरा नाम रमेश बद्रे है, मैं बुधवारा चौक रहता हूँ। आज रवि भाई राणा जी का बर्थडे है, इसलिए हम जितने भी हमारे मॉर्निंग ग्रुप के जो दोस्त हैं उन सबको लेके यहाँ पे हमारे मित्र श्री विवेक जी का चुटके साहब इनके साथ में आए हैं और हम रवि जी राणा को दिल से उनके जन्मदिन के ऊपर शुभेच्छा देते हैं। बहुत बहुत बधाई। बहुत हां, बरं। मी राजेंद्र तारेकर, माझं राजकमल चौकात तारेकर ज्वेलरीमधून शोरूम आहे आणि आमचा हा जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती जिल्हा स्टेडियमवर आम्ही मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे आणि या ग्रुपचे आम्ही जवळजवळ 30 ते 35 सदस्य इथे रविभाऊ राणा माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता इथे आलेलो आहे। आमच्या मनपूर्वक त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। शहरामध्ये नाल्या सफाई स्वच्छता यांचा बोजवारा उडालाय। भरलेल्या नाल्यांनी आरोग्यावर प्रश्नचिन्ह लागलंय। शहर स्वच्छतेची यंत्रणा नसल्याने अखेर रहिवाशांनीच हातात झाडू खराटे घेतलेत। मच्छीसाद परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी स्वतःच नाल्यांची साफसफाई केली। मच्छीसाद येथील नागरिकांनी आपल्या हाताने तुंबलेल्या नाल्या मोकळ्या केल्या, स्वच्छ केल्या। एकीकडे स्वच्छ अमरावतीचा नारा लावला जातो तर दुसरीकडे कचरा घेण्यासाठी घंटागाडी येत नाही। सगळ्या शहरभरातच ही परिस्थिती आहे। मच्छीसाद येथील नागरिकांनी नाल्या सफाई व कचरा उचलण्यासाठी फोन लावले, मात्र काडीचा उपयोग झाला नाही। तेव्हा घरातील कचरा टाकावा तरी कुठे असा प्रश्न नागरिकांसमोर आहे। प्रभाग क्रमांक 14 येथील नागरिकांनी आपली व्यथा सिटी न्यूज समोर मांडली आहे। टॅक्स वाढवण्यात तर अमरावती महानगरपालिकेनं तत्परता दाखवली, मात्र मूलभूत सुविधा महापालिका देत नाही असा नागरिकांचा आरोप आहे। घरांमध्ये बादल्याच्या बादल्या भरून कचरा जमा झाला, तो नेण्यासाठी घंटागाडी आली नाही, तेव्हा नागरिकांनी जमा केलेला घरातील कचरा नालीत टाकला, रिचवला। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। सध्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट सट्टा बेटिंगचा मुद्दा सर्वत्र गाजतोय। अनेक ठिकाणी क्रिकेट सट्टा बुकी सक्रिय आहेत। मुंबईत सायबर पोलिसांनी 27 एप्रिलला बेटिंग ॲप घोटाळ्यात अभिनेता साहिल खान याला ताब्यात घेतलंय। साहिलचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला। त्याला SITने जगदलपूर येथून अटक केली। बेटिंगचा मुद्दा आमदार बच्चू कडू यांनी लोकसभेत उपस्थित केला होता। त्यात दिनेश सेठिया याच्या नावाचा सुद्धा आवर्जून उल्लेख केला होता। शहरात जुगार, वर्लीसह क्रिकेट सट्टा बुकिंगचा विषय भर सभेत गाजला होता। आता यावर शहर पोलीस खरंच लक्ष देणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय।
देशभरात IPL मॅचेसला क्रिकेट प्रेमींची मोठी पसंती असते. गेल्या अनेक दिवसांपासून IPL क्रिकेट सुरू असून याच मॅच दरम्यान देशभरात क्रिकेट बुकी सक्रिय झाले आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने शनिवारी 27 एप्रिलला छत्तीसगडमधील कुख्यात महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यात अभिनेता साहिल खानला अटक केली. यापूर्वी अटकेच्या भीतीने साहिल खानने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्वी जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली. SRTने साहिलला जगदलपूर येथून अटक केली आहे. साहिल लोटस बुक 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाईटमध्ये भागीदार असल्याचे सांगितले जात आहे. हा महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे. साहिल खानवर लायन बुक ॲपची जाहिरात केल्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर भागीदार म्हणून लोटस बुक 24/7 ॲप देखील लॉन्च केले. बेटिंग ॲपचा प्रचार करण्यासाठी साहिल खानने त्याच्या सर्कलचा चांगला वापर केला. तो भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा आणि सेलिब्रिटींना आमंत्रित करायचे. महादेव बेटिंग ॲपमध्ये सुमारे 15,000 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. यात छत्तीसगडच्या आधीच्या काँग्रेस सरकारचे नावही आले. या प्रकरणी साहिल खानसह 32 जणांविरुद्ध तपास सुरू आहे. या तपासात आरोपींची बँक खाती, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सर्व तांत्रिक उपकरणे तपासणे समाविष्ट आहे. मुंबईच्या माटुंगा पोलिसांनी भारतीय दंड संहिता, जुगार कायदा, IT कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी IPCच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 120B अंतर्गत नोंदवलेल्या FIR मध्ये अभिनेता साहिल खान आणि डाबर कंपनीचे गौरव बर्मन आणि मोहित बर्मन आणि इतरांची नावे समाविष्ट केली आहेत. असा IPL क्रिकेट सट्टा बुकी प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस आले. तर दुसरीकडे नजर टाकली असता अमरावती शहरात सुद्धा अनेक बुकी सक्रिय झाले आहे. नुकतीच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ नेहरू मैदानावर आमदार बच्चू कडू यांनी शहरात सुरू असलेल्या जुगारावरील सह क्रिकेट बुकींचे नाव भाषणात समोर आणली. क्रिकेट बुकी दिनेश सेठिया याचे नाव सुद्धा हजारो नागरिकांच्या समोर स्पष्ट करून अमरावती शहरात सुरू असलेल्या अवैध जुगारावर सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते. बच्चू कडू यांनी शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न सुद्धा निर्माण केला होता. या जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं तो क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला सट्टेबाज, बुकी मला माहिती आहे. सेट्टी म्हणून कोणतरी आहे, सुधाकर शेट्टी अलग आणि दिनेश शेटिया. माहित आहे किती व्यापाऱ्याच्या मुलांना आत्महत्या केल्या असेल? एका व्यापाऱ्याच्या मुलांच्या हातून 25-25, 30-30 लाख सट्ट्यात गेले. हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत आहे, लक्षात घ्या. हा सट्टा अमरावतीतून चालतो. आता एकीकडे मुंबई सायबर पोलीस याच क्रिकेट बुकी म्हणून सक्रिय असलेल्या अभिनेत्यांच्या हातात बेड्या घालतात, तर दुसरीकडे अमरावती शहरात सुरू असलेल्या क्रिकेट बुकी विरुद्ध पोलीस छडा लावून धडक कारवाई करणारा हा शहरात सुरू असलेल्या मोठ्या वरली जुगारावर धाडी टाकून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या आव्हानाला उत्तर देणार का, हे आता पुढे बघावं लागणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने आटापिटा केला, तो काही अंशी सफलही झाला आहे. 25 वर्षातील अमरावती जिल्ह्यात मतदानाची सर्वात जास्त टक्केवारी यंदा होती. मात्र काही चुका टाळता आल्या असत्या तर ही टक्केवारी आणखी वाढली असती असं म्हणायला हरकत नाही. काही चुकांमुळे शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिलेत. गेल्या 25 वर्षातील अमरावती जिल्ह्यात मतदानाची सर्वात जास्त टक्केवारी वाढविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. तरी काही चुका टाळता आल्या असत्या तर ही टक्केवारी आणखी वाढली असती. अनेक शहरं, गाव, खेड्यातील मतदारांचे यादीत नावच नाही. काही मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याची माहिती, तर मृतक मतदारांच्या नावाचा मतदार यादीत समावेश होता. मतदार मतदान करण्यास गेला त्याच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा आरोपही अनेक ठिकाणी झाला. लाल परी शासनाच्या सेवेत होती,
त्यामुळे परगावी जाणाऱ्या नागरिकांना बसच मिळाली नाही व त्यांचं मतदान हुकलं असा प्रकारही उघड झालाय। बडनेरा येथे अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला होता। गैरमतदानही झालं, यामध्ये प्रशासनाची चूक नाही, परंतु बोगस मतदानाचाही प्रकार उघडकीस आला। भाजी बाजार येथील भिवापूरकर विद्यालय मतदान केंद्रावर युवक हर्ष गुप्ता मतदान करण्यासाठी गेले तर त्यांच्या नावावर पूर्वीच मतदान झालेलं। दैनिक मंडलचे राजेश अग्रवाल यांचे चिरंजीव अमन अग्रवाल काळाराम मंदिर जवळील मतदान केंद्र गेले असता त्यांच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचे मतदान अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट। दुसरीकडे राहुल नगर बिच्चू टेकडी परिसरात राहणारे कैलास लोणारे नामक युवक मतदान करण्यास अंध विद्यालय मतदान केंद्रावर गेले असता तेथेही दुसऱ्या इसमाने मतदान केल्याचे सांगण्यात आले। रुक्मिणनगर मतदान केंद्र येथे मतदान करण्यास गेलेले धनंजय चिखलीकर यांच्या नावाने दुसऱ्या इसमाने मतदान केल्याची माहिती समोर आली। अशा अनेक घटना अमरावती शहरात घडल्या। प्रत्येक परिसरात प्रभागात मतदान केंद्राची माहिती स्लिप देण्यास BLO सह कर्मचाऱ्यांची प्रशासनाने नियुक्ती केली होती, मात्र अनेक BLO अनेकांच्या जवळ गेलेच नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आधी मतदान नंतर सर्व कामे म्हणणारा मतदाराला मतदान केंद्रच मिळाले नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मात्र अनेकांच्या नावाचा मतदान यादीत नाव गहाळलं। मतदारांच्या नावाच्या ऐवजी दुसऱ्याने केलेल्या बोगस मतदान, मृत इसमाचे नाव पुन्हा मतदान यादीत मिळणे, एकाच परिवारातील एकाचे कोणत्या मतदान केंद्रात नाव तर दुसऱ्याचे दूरवरील मतदान केंद्र येथे नाव मिळून येणे ही लोकशाहीतील लोकसभा मतदान प्रक्रियेत प्रशासनाला कडून झालेली घोडचूक म्हणावी लागेल। मात्र या लोकसभेत मतदारांनी स्वतः सकाळपासून तर शेवटच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावून गेल्या 25 वर्षातील मतदानाचा रेकॉर्ड तोडला, हे मात्र खरं। गेल्या 38 दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची धूम सुरू होते। निवडणूक मुख्य आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केल्यापासून आचारसंहिता लागू झाली आणि एक प्रक्रिया सुरू झाली। प्रशासन, पोलीस व मतदार राजा यांच्यासाठी अतिशय व्यस्त असे हे दिवस होते। यामध्ये सोशल मीडियावर लोकसभेच्या चर्चेची धूम होती। प्रत्येकाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर उमेदवारांच्या चर्चेने आला दिवस गाजत होता। निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियावर अनेक निर्बंध होते, तरीही सोशल मीडियावर लोकसभेच्या चर्चेची धूम होती। प्रत्येकाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर उमेदवाराच्या चर्चेने आला दिवस गाजत होता। सोशल मीडियावर टीका टिप्पणी करू नये, अनादर भावना व्यक्त करू नये अशा पोलिसांच्या सूचना असताना सुद्धा दिवस रात्र राजकीय चर्चा रंगल्या आणि त्याचा शेवटी शुभरात्रीने व्हायचा। गेल्या 38 दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची धूम सुरू होती। निवडणूक मुख्य आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केल्यापासून आचारसंहिता लागू झाली आणि एक प्रक्रिया सुरू झाली। प्रशासन, पोलीस व मतदार राजा यांच्यासाठी अतिशय व्यस्त असे हे दिवस होते। महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा या निवडणूक रिंगणात होत्या, तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे, प्रहारचे दिनेश बुब उमेदवार म्हणून रिंगणात होते। तसंच रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर देखील निवडणूक रिंगणात होते। नवनीत राणा यांचं बोधचिन्ह कमळ, बळवंत वानखडेंचं चिन्ह पंजा तर दिनेश बुब यांचं निवडणूक चिन्ह शिट्टी होतं। रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांचं बोधचिन्ह सिलेंडर होतं। कमल की पंजा की शिट्टी की सिलेंडर, कोणाचा जोर जास्त आहे याची चर्चासुद्धा सोशल मीडियावर रंगली। त्यानंतर या लढतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक आले, तेव्हा त्यांच्या भाषणांनी या चर्चेला चांगलीच रंगत आणली। या टीकाटिप्पणीने आणि चर्चांनी सोशल मीडिया गाजला। प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या विजयावर ठाम राहिले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार राहुल गांधींसह अनेक राजकीय नेत्यांवर चर्चा रंगली। आता 26 एप्रिलला लोकसभा मतदान संपल्यावर पक्ष उमेदवारांच्या मतांची बेरीज करण्यात ग्रुप व्यस्त झाले आहेत। अनेक एक्झिट पोल फोल ठरले असताना सुद्धा अनेक बहाद्दर विजयाची गोळाबेरीज करत आहेत। जातीय मतांची बेरीज करून अनेकांनी सोशल मीडियावर पक्ष उमेदवाराला विजयी देखील घोषित केलाय। राजकीय चर्चेत हजारो राजकीय पदाधिकाऱ्यांची मोबाईल चॅटिंगमध्ये रात्र गेली आहे। लोकांच्या एक्झिट पोलवर नाही तर येणाऱ्या 4 जूनला मतमोजणीतून निकाल स्पष्ट होणार आहे। मतमोजणीतून खरा निकाल समोर येणार आहे। निवडणूक संपली
तेव्हा आता एकमेकांचे शाब्दिक वाद विसरा. आता पुन्हा आपल्या मित्रभावाचे, गुण्यागोविंदाचे व सर्व धर्म समभावाचे संबंध जोपासा, असं सिटी न्यूजचं आवाहन आहे. बडनेरा जुनी वस्ती परिसरात असलेले मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान हजरत शमसुद्दीन अल्मास शाह उर्फ कमलीवाले बाबा रहमतुल्लाह रहमत यांच्या उरूस महोत्सवानिमित्त दर्गा उरूस कमिटी, इंतिजामिया कमिटी तसेच सहकारी विविध संस्थेच्या वतीने 26 एप्रिल ते 6 मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 27 एप्रिलला हजरत अल्मास दर्गापासून संपूर्ण जुनी वस्ती व नवीन वस्ती परिसरातील मुख्य रस्त्यावरनं ढोल ताशे व डीजेंच्या निनादात भव्य शोभायात्रा शाही संदल काढण्यात आला. जगात सुख, शांती, समृद्धी व धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक एकता टिकून राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. नवी वस्ती परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनराकृती पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते, लईक भाई व दुर्गा उत्सव समितीचे प्रमुख अतिथीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या शाही संदल शोभायात्रेत शेकडो समाज बांधवांनी सहभाग घेऊन डीजे व ढोल ताशांच्या तालावर ठेका घेत या उत्सवाचा आनंद लुटला. सामाजिक समता, बंधुता व एकता कायम राहावी यासाठी सर्व धर्म समभाव हा उद्देश समोर ठेवून उत्सव साजरा केला जातो. प्रसिद्ध कव्वाल नसीम जानी व अफसार चिस्ती यांच्या कव्वालीचा मुकाबला तसेच मुशायरा, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 7 मे रोजी लंगर कार्यक्रमानंतर उरूस कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे. तरी मोठ्या संख्येने या उरूस महोत्सवाचा आनंद नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस व चक्रीवादळाने अनेक घरांवरची टीनपत्रे उडाली तर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं. रस्त्यावरील झाडंही कोसळले. विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता. हा तडाखा माकडांनाही बसला. पूर्णा नदी लगत असलेल्या पिंपळाचं झाड वादळानं कोसळलं. यावर बसलेल्या माकडांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. 7 माकडांचा मृत्यू तर 2 माकडं गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना 25 एप्रिल रोजी रात्री 8 वाजताच्या सुमाराला घडली आहे. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे वादळी वाऱ्याने पूर्ण नदी लगत असलेल्या पिंपळाचे झाड कोसळल्याने झाडावरील 7 माकडांचा मृत्यू तर 2 माकड गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना 25 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. युवकांनी पुढाकार घेऊन घटनास्थळी धाव घेत मृत्युमुखी पडलेल्या माकडांना बाहेर काढलं. अन्य 2 माकडांना पुढील उपचारार्थ वडाडी वनपरिक्षेत्र येथे नेण्यात आले. रात्री 8:30च्या सुमारास हे वारावायदांमध्ये पूर्णा नदीवरती जुनं 300 वर्ष जुनं झाड हे कोसळलं. त्यामध्ये कमसे कम 9 ते 10 जिवंत वानर पडून दुर्दैवानं मृत्युमुखी पडले. तर त्या मृतक आहे आणि 2 वानर जिवंत आहे. त्याच्यावर आम्ही प्रथम उपचार केलेला आहे. काल टीम होतो आम्ही, त्रास काही झाला नाही. वरतील पावसामुळे त्रास झाला. त्यानंतर आम्ही काल वन विभागावाल्यांना कॉल केला होता, तर आज सकाळी ते आले आहे. आता ते पुढची ट्रीटमेंट ते करणार आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. मृत्युमुखी पडलेल्या माकडांचा पंचनामा करून त्याला हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंतिम विधी करण्यात आला. दिनांक 25/4/24 रोजी रात्री मध्यरात्री म्हणजे 10च्या सुमारास वाठोडा शुक्लेश्वर येथे चक्रीवादळामुळे नदीकाठील जे पिंपळाचे झाड होतं ते जमिनीपासून म्हणजे खोलवर जमीन पुरलेलं असूनसुद्धा ते वादळामुळे खाली पडलं. त्यावर जे माकडं बसलेले होते, 8-10 माकडं बसलेले होते, त्यापैकी 8 माकडांचा जागीच मृत्यू झाला आणि उर्वरित माकडांना उपचार करण्यात आलेले. तरी पुढील प्रक्रिया फॉरेस्ट डिपार्टमेंट थ्रू आणि
आणि ग्रामपंचायत थ्रू सध्या चालू आहे. मी डॉक्टर विलास पावडे, पशुधन विकास अधिकारी, वाठोडा शुक्लेश्वर. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन वरे, वनपाल विद्या बनसोड, वनमजूर विलास पंडित, सरपंच मोहम्मद रिजवान, उपसरपंच माया बुरघाटे, अमोल महात्मे, रमेश थोरात यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाठोडा शिकलेश्वर येथे काल रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ सुटलं होतं. या चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरावरील 3 पत्र्यासह अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, या नदीच्या किनारी असलेल्या या झाडावर मोठ्या प्रमाणात माकडं 20 ते 25 माकडं होते आणि माकडांना उतरण्यासाठी कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे हे झाड कोसळलं आणि त्या झाडाखाली दबून साधारणतः अंदाजे 10 माकडांचा मृत्यू झाला, तर अन्य माकड हे जखमी झालेले आहेत. या संदर्भात वन विभागांना माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे, अमरावती. धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा येथे वादळी वाऱ्यासहित अकाली पावसाने थैमान घातलं. शेतीचं अतोनात नुकसान झालं. शिवाय अनेक घरांचे टीन उडाले. लग्नाचा मंडप देखील उडाला. पहाटे 4 वाजता अकाली पावसाचं आगमन झालं, तर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठाही काही काळ खंडित झाला होता. धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा येथे वादळी वाऱ्यासह अकाली पाऊस झाला. या पावसाने अवी गणेश टेकाडे यांच्या शेतातील तीळ या पिकाचे खूप नुकसान झालेले आहे. पूर्णपणे तीळ झोपलाय. लावलेल्या पिकाचा खर्च निघणार की नाही अशी शंका शेतकऱ्यांना आहे. त्यांची अपेक्षा आहे की त्यांना काही आर्थिक मदत मिळावी. या अकाली पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं तीळ व भुईमुंग यांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. मी रात्रंदिन राबतो शेतात. माझ्या कष्टाचं काही फळ भेटून नाही राहिलं. काय करा असं समजत नाही. पाणी 4 वाजता आलं, घरात पाणी, नुकसान झालं. तुम्ही टेकाडे? अरविंद गणेशराव टेकाडे, सावडा. नुकसान खूप झालंय. पुरा जमीन दोस्त झालाय. किती एकर होता? 2.5 एकर तीळ आणि 2.5 एकर भुईमुग. कितीचं नुकसान झालं? 70-80 हजार रुपयाचं नुकसान झालं. काय अपेक्षा काय? सरकारकडून हीच अपेक्षा आहे की काही ना काही नुकसान भरपाई मिळावी. चक्रीवादळाने अनेक घरावरचे टीन व लग्नाचे मंडप उडाले. पहाटे 4 वाजता अकाली पावसाचे आगमन झाले, तर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले व विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला. IPL मॅचेसवर सर्वत्र मोठ्या प्रमाणात सट्टा लागत असल्याचे वृत्त झळकत आहेत. बुकिंगमार्फत सट्टा लावला जातोय. यवतमाळच्या बुकिंगना 50 लेआउटमधून रंगेहात अटक करण्यात आली आहे. मात्र अमरावती शहरात अद्यापही बुकिंगवर कारवाई झाल्याचं दिसून येत नाही आहे. अमरावती शहर पोलीस शांत का आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी या सीझनमध्ये शहर पोलिसांनी क्रिकेट बुकिंगचा पर्दाफाश केला होता. यवतमाळमध्ये बेटिंग अड्ड्यावर छापा टाकून 3 बुकिंगना अटक केली आहे, तर 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तेव्हा अमरावती पोलीस शांत का? सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 50 लेआउट येथील पर्न अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 301 मध्ये सट्टेबाजीचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हरिओम उमेश बत्रा, रवी नंदकिशोर बोरले आणि ऐफास शेख कादिर यांना ताब्यात घेतलाय. रॉयल चॅलेंजर बंगळूर व सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर लगवाडी खायवादी करत होते. त्यांच्या ताब्यातून LCD TV, रेकॉर्डर, लॅपटॉप, 23 मोबाईल फोन, 2 कार, 1 दुचाकी असा 35,61,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तिन्ही आरोपींविरोधात सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळमध्ये क्रिकेट बुकिंगवर कारवाई झाली, मात्र अमरावती शहरात पोलीस शांत का असा प्रश्न निर्माण झालाय. याआधी गेल्या सीझनमध्ये शहर पोलिसांनी क्रिकेट बुकिंगचा पर्दाफाश केला होता. अमरावती शहर पोलिसांनी क्रिकेट बुकिंगचे तार गोव्यात जुळत असल्याने थेट गोवा गाठून येथून बुकिंगना ताब्यात घेतलं. आता सुरू असलेल्या IPL क्रिकेट दरम्यान क्रिकेट बुकी सक्रिय नसेल का, याच्या शोधात पोलीस का लागले नाही हा प्रश्न आहे.
जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.